कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम किंवा सणवार असला की आपण गुलाबजाम तर हे बनवतच असतो। गुलाबजाममध्ये सगळ्यात टेस्टी जर गुलाबजाम असतील तर ते खव्याचे गुलाबजाम। पण खव्याचे गुलाबजाम बनवताना आहे ना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, म्हणजे थोडं अवघड वाटतं, कारण हे गुलाबजाम तळताना वगैरे तेलामध्येच विरघळून जातात, फुटतात। तर आज आपण इथे खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे गुलाबजाम तुम्ही बघू शकता, ह्याचा रंग बघा किती सुरेख आलाय आणि आतपर्यंत ह्याचा पाक मस्त शिरलेला आहे। छान पाकामध्ये मुरलेले आपले हे गुलाबजाम आहे। खूप नरम मुलायम हे गुलाबजाम बनून तयार होतात। हे गुलाबजाम खाताना आहे ना ओरिजिनल खव्याची जी चव असते ती सुद्धा लागेल तुम्हाला। म्हणजे ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं, त्यानंतर तळताना कुठली काळजी घ्यायची, खवा कशा प्रकारचा वापरायचा, आपण ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी बघणार आहोत। त्याचप्रमाणे बघा गुलाबजाम तळताना कढईच्या तळाला चिटकतात, तर ते सुद्धा चिटकू नये म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी बारीक सारीक टिप्स आहेत त्या बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर गुलाबजाम बनवण्यासाठी इथे बघा हा मी खवा घेतलाय, तर हा जो हरियाली खवा असतो ना तो आहे। आता हा हरियाली खवा कसा ओळखायचा तर तुम्हाला सांगते, हा बघा हाताला घेतल्याबरोबर एकदम असा सॉफ्ट लागत आहे, अजिबात हा खवा जो आहे ना हा कडक नाही आहे। त्यानंतर बघा मी खवा काढल्यानंतर ह्या वाटीला बघा सगळीकडे तूप लागलेलं आहे। तर याचं कारण असं की ह्या खव्यामध्ये आहे ना खूप जास्त प्रमाणात फॅट असतं आणि असाच खवा आपल्याला गुलाबजामसाठी घ्यायचा असतो। हा खवा खूपच सॉफ्ट आहे, मी सहज याला बोटांनी दाबत आहे तर हा अलगदच असा दाबला जात आहे, खूप नरम असा हाताला लागतो। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, एक मोठी अशी परात घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा खवा जो आहे ना हा पूर्ण असा हाताच्या तळव्याने ह्याला असा मळून घ्यायचा आधी। तर इथे 1 पाव खवा एवढा मी घेतला होता आणि आता ह्या खव्यामध्ये काही गुठळ्या वगैरे राहतात, त्याच्यामुळे आहे ना खवा आधी हाताच्या तळव्याने संपूर्ण असा मळून घ्यायचा छान। पुन्हा हा खवा आपल्याला प्लेन होईपर्यंत असा मळायचा आहे। तर आता हा खवा किती वेळ आपल्याला मळायचा तर त्यासाठी तुम्हाला सांगते। आता सुरुवातीला जेव्हा आपण खवा मळायला घेतो तर बघा इथं परातीला सगळा हा खवा असा चिटकतो, पण आपण हा जसा जसा मळत जातो ना तसा तसा ही परात खवा सोडायला लागते आणि हा आपोआप ह्याचा गोळा तयार होतो। आज जेव्हा आपली परात अशी क्लीन व्हायला लागते आपण समजायचं की आता आपला खवा जो आहे ना हा मळून झालाय। साधारण टाइम म्हणाल तर 5-7 मिनिटाचा टाइम आपल्याला लागतो। हा बघा अशा पद्धतीने हा खवा इथे मळून घेतला आणि हा खवा आहे ना अगदी सॉफ्ट, म्हणजे खूपच असा हाताला असा कापसासारखा सॉफ्ट लागत आहे, एवढा असा हा सॉफ्ट बनून तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता सहजच याचा असा म्हणजे गोळा बनत आहे। आता बघा याच्यामध्ये आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे, तर मैदा आपण किती घालायचा ते तुम्हाला सांगते। तर हे खव्यावर डिपेंड असतं आपल्या, म्हणजे खव्यामध्ये आहे ना फॅटचं प्रमाण कमी अधिक असतं, त्याच्यामुळे आहे ना बरेचदा थोडासा कमी लागू शकतो किंवा थोडासा जास्त मैदा लागू शकतो। पण तरीही तुम्हाला सांगते असा हा पोहे खायचा चमचा असतो बघा, त्या चमच्याने 3 ते 4 चमचे जो मैदा आहे ना हा भरपूर झाला। हा मी 1 पाव खवा घेतला होता, तर 1 पाव खव्यासाठी बघा आधी मी इथे 2 चमचे एवढा मैदा घातला आणि हा खवा मळून घेतला। आता बरेच जण आहे ना गुलाबजाममध्ये पनीर सुद्धा मिक्स करतात, पण मी पनीर न टाकता हे खव्याचे गुलाबजाम बनवत आहे। पण जर का तुम्हाला पनीर याच्यामध्ये मिक्स करायचं असेल तर बघा 1 पाव एवढा खवा घेतला होता, त्यासाठी तुम्ही 100 ग्रॅम एवढं पनीर ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता। तर पनीर आधी छान असं प्लेन मळून घ्यायचं आणि मग त्या खव्यामध्ये पनीर आपल्याला मिक्स करायचं असतं। त्यानंतर बघा इथे मी आधी 2 चमचे एवढा मैदा घेतला होता। हे पीठ मळल्यानंतर मला थोडंसं सैल वाटत होतं, ह्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे आहे ना इथे मी आणखी 2च चमचे एवढा मैदा घेतलाय आणि बस आता एवढाच मैदा मला लागणार आहे। आता हे सगळं पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही हे पूर्ण हा मैदा ह्या खव्यामध्ये आपला मिक्स व्हायला पाहिजे, एवढं आपल्याला छान असं चुरून घ्यायचं आहे आणि खूप सॉफ्ट आपल्याला मळायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता परात अशी क्लीन व्हायला लागते। खव्यामध्ये बघा मी 1 पाव एवढा खवा घेतला होता, त्यामध्ये फक्त 4 चमचे, म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे एवढाच मैदा घातला। तर कधी हा 3 चमचे किंवा 2 चमचे सुद्धा लागू शकतं, आपल्या खव्यावरती डिपेंड असतं। पण ह्याच्यापेक्षा जास्त मैदा आपल्याला ह्या खव्यामध्ये घालायचा नसतो। जर तुम्ही जास्त मैदा घातला ना तर त्या गुलाबजामला नुसती त्या मैद्याची चव येते, खव्याची ओरिजिनल टेस्ट येतच नाही। पण हा बघा आपण कमीत कमी जेवढा कमी मैदा घातला ना तेवढी आपल्या गुलाबजामची चव खूप भारी लागते। त्यानंतर बघा इथे छान असं हे गुलाबजामचं पीठ आपलं तयार झालं होतं। त्यानंतर ह्यातला मी एक छोटासा गोळा घेतला हातावर आणि हा छोटासा एक गुलाबजाम आपल्याला सर्वात आधी बनवून घ्यायचा आहे। तर तो का बनवायचा ते तुम्हाला सांगतेच। हा बघा असा एक छोटासा, म्हणजे जेवढा आकाराचे आपण गुलाबजाम बनवणार आहे ना त्याच्यापेक्षाही थोडा छोटासा
गुलाबजाम बनवून घेणार आहे आणि बाकीचं जे पीठ आहे ना ते आपण झाकून ठेवून देणार आहोत। आता आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक इथे बनवतोय। तर बघा, जेवढा आपण खवा घेतो ना तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। म्हणजे मी इथे 1 पाव खवा घेतला होता, तर बरोबर त्याला 1 पाव एवढी साखर घेतली। इथे बघू शकता। आता ह्याच्यामध्ये मी म्हणजे आता वाटीने मोजून घेतली तर ती 1.5 वाटी एवढी साखर होती। 1.5 वाटी साखरेला इथे मी 1 वाटी एवढं पाणी घातलं। गॅस चालू करून मी इथे पाक बनवण्यासाठी ठेवून दिला। तर आता पाक आपल्याला कसा बनवायचा तुम्हाला सांगते। ही साखर आहे ना पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला फक्त 2-3 मिनिटं गॅस चालू ठेवायचा, म्हणजे आपल्याला हलकासा चिपचिपा पाक आपल्याला पाहिजे, खूप जास्त गाढा पाक आपल्याला नको। त्यानंतर इकडे मी आहे ना गुलाबजाम तळण्यासाठी तेल घातले। तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता हे गुलाबजाम, मी इथे तेलच घातले आणि तेल आपल्याला हलकसं कोमट करायचे। तुम्हाला सांगते, अजिबात आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं नाहीये। त्यानंतर बघा, कोमटच तेलामध्ये मी इथे आहे ना हा गुलाबजाम घातला। तर आता जो सर्वात आधी छोटा गुलाबजाम बनवला होता ना तो इथे घातला। तर हा गुलाबजाम घालण्याचं कारण असं, त्या खव्यामध्ये जे मैद्याचं प्रमाण आहे ते बरोबर झालं की नाही, कमी जास्त, ते आपल्याला ह्याच्यावरून ओळखता येते। जर हा गुलाबजाम जर आपला तेलामध्ये वितळला तर समजायचं की आपल्या खव्यामध्ये आहे ना मैद्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालंय, आपल्याला आणखी थोडासा मैदा त्यामध्ये ॲड करायची गरज आहे। पण इथे बघू शकता हा गुलाबजाम अलगदच तरंगून मस्त तळला गेलाय, म्हणजे आपल्या खव्यामध्ये आहे ना मैद्याचं प्रमाण परफेक्ट होतं। इथे गुलाबजाम बनवण्यासाठी आहे ना एक मीडियम आकाराचा गोळा मी घेतला। हा गोळा दोन्ही हातांच्या मध्ये आधी थोडा जोर देऊन दाब द्यायचा, त्यानंतर हलक्या हाताने ह्याचा असा गोळा बनवून घ्यायचा। त्यानंतर बघा, आता मी ह्या गुलाबजाममध्ये आहे ना अजिबात सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर केलेला नाहीये। पण जर का तुम्हाला घालायचा असलास तर जे आपण मैदा घेतो ना आधी, त्या मैद्यामध्येच इथे पाव चमचा एवढा सोडा किंवा बेकिंग पावडर घ्यायचं आणि ते छान मिक्स करायचं। त्यानंतर आपल्या ते जे मैदा आहे ना तो खव्यामध्ये मिक्स करून आपण ह्याचे असे गुलाबजाम बनवायचे। पण इथे मी सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलं नाहीये, फक्त खवा आणि मैद्याचं जे पीठ आहे ना हे जर आपण छान प्रकारे असं मळलं ना, ते व्यवस्थित चुरल्या गेलं की आपल्याला ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर किंवा सोडा वापरायची गरज पडत नाही। हे जे गुलाबजाम आहे ना आपण तळताना तुम्ही बघू शकाल की जेवढ्या आकाराचे गुलाबजाम आपण तळतो ना त्यापेक्षा त्याचा आकार थोडा मोठाच होतो आणि हे आपोआप असे फुलतात छान। नंतर बघा, गुलाबजामचा गोळा बघा तुम्ही, इथे ह्याच्यावर कुठेही क्रॅक वगैरे दिसत नाहीये, अगदीच असा प्लेन आपला हा गुलाबजाम बनून तयार आहे। आणि गुलाबजाम तळण्यासाठी आपल्याला हे असेच प्लेन असे गुलाबजाम आपले बनायला पाहिजे, तरच ते व्यवस्थित तळल्या जातात, त्यामध्ये क्रॅक येत नाही किंवा ते तेलामध्ये फुटत सुद्धा नाही। त्यामुळे असा प्लेन गुलाबजाम आपला जोपर्यंत वळला जात नाही तोपर्यंत त्याला असा छान असा गोल बनवून घ्यायचा। आणि आता एवढं सगळं होईपर्यंत आपला पाक सुद्धा इथे बनून तयार झालेला आहे। तर यामध्ये मी फक्त 4-5 वेलच्या ठेचून घातल्या आहेत। याच्या व्यतिरिक्त आहे ना तुम्ही यामध्ये केशरच्या काड्या किंवा थोडासा फूड कलर सुद्धा घालू शकता। मी इथे फक्त वेलची पावडर घातली आहे, बाकी याच्यात काही घालणार नाही आहे। आणि इथे बघू शकता आपले बाकीचे गुलाबजाम सुद्धा बनून तयार झाले आहेत। आता तळण्यासाठी आहे ना मी परत गॅस चालू केला आणि तेल कोमटच केलंय। तुम्हाला परत एकदा सांगते, तेल आपल्याला अजिबात जास्त गरम होऊ द्यायचं नाहीये, कोमटच तेल आपल्याला पाहिजे। त्यानंतर आता बघा, गुलाबजाम टाकायच्या आधी एक असा दुसऱ्या हातामध्ये चम्मच घ्यायचा आणि त्या चमच्याने कंटिन्यूली हे तेल आपल्याला हलवायचं आहे आणि एका दुसऱ्या हाताने ना हे एक गुलाबजाम यामध्ये सोडायचे। तर हे करण्याचं कारण असं की आपण जेव्हा गुलाबजाम टाकतो ना, म्हणजे पहिला फेर जेव्हा तळतो त्यावेळेला हे गुलाबजाम आहे ना तळाला जाऊन चिटकतात। पण असं जर आपण तेल हलवत राहिलं ना तर ते गुलाबजाम तळाला जाऊन अजिबात चिटकणार नाही आणि गुलाबजाम आपले व्यवस्थित एकाच कलरचे तळून होतील। नाहीतर काय होतं, मध्येच आपला एखाद्या साईडला गुलाबजाम डार्क होतो आणि एखाद्या साईडला फिक्का कलर होतो त्याचा। त्यामुळे हे असं करायचं, म्हणजे आपले गुलाबजाम जे आहे ना हे तळाला चिटकल्या जात नाही, अलगदच छान ते तळल्या जातात, कढईला आपोआप ते सोडून देतात। त्यानंतर आहे ना तेलामध्ये गुलाबजाम टाकल्यानंतर आपल्याला लगेच ह्याला चम्मच लावायचं नाहीये, कारण हे गुलाबजाम आहे ना खूप नाजूक असतात। एकदम तेलामध्ये टाकलं की त्यानंतर त्याला थोडंसं असं कोटिंग येऊ द्यायचं ते तळण्याचं, त्यानंतरच आपण चमच्याने ते गुलाबजाम हलवायचे, म्हणजे गुलाबजाम आपले फुटणार नाहीत व ते व्यवस्थित तळल्या जातील। त्यानंतर बघा, असे चमच्याने ह्याला असे पलटवून आलटून पलटून सगळ्या बाजूने आपण मीडियम आचेवरतीच हे गुलाबजाम तळून घ्यायचे। परत तुम्हाला एकदा सांगते की आपल्याला हे गुलाबजाम आहे ना एकदम लो फ्लेमवरच तळायचे, अजिबात गॅस मोठा करायचा नाही। थोडा जरी तुम्ही मोठा केला ना तरी हे गुलाबजाम वरतून तर हे करपल्यासारखे होतील पण आतून कच्चे राहतील। त्यामुळे आहे ना संपूर्ण गुलाबजाम तळेपर्यंत आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ही आपल्याला लोच ठेवायची आहे आणि छान असे हलवून आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे। तर साधारण एक फेर तळण्यासाठी आहे ना 5 ते 6 मिनिटाचा वेळ लागतो। 5-6 मिनिटांमध्ये एक फेर छान तळला जातो आणि इथे बघू शकता एकाच रंगावरती आपले मस्त हे गुलाबजाम तळल्या गेलेत।
तर जेवढे तळलेले होते ना गुलाबजाम ते मी इथे काढून घेतलेत आणि थोडेसे काही पांढुरके आहेत तर ते मी आणखी राहून देणार आहे. आणि आपल्याला हे गुलाबजाम खूप डार्क नाही होऊ द्यायचे. ह्याला असा ब्राऊन कलर आला की आपल्याला हे गुलाबजाम काढून घ्यायचेत. त्यानंतर आता दुसऱ्या फेर तळताना आहे ना आपल्याला चमच्याने हलवायची गरज नाही, कारण यावेळेला जे आपले कढईचं आणि तेलाचं जे टेम्परेचर असतं ते सेट असतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये आता आपल्याला हलवायची गरज नाही. आता आपण इथे दुसरा फेर डायरेक्ट टाकून डायरेक्ट ह्याला तळायला घ्यायचं. आणि आता पाकात टाकताना एक काळजी घ्यायची की आपले गुलाबजामसुद्धा आपल्याला गरमच पाहिजे पाकात टाकताना, आणि पाकसुद्धा आपल्याला थंड नको, कोमट असा पाक आपल्याला पाहिजे. जर तुमचा पाक थंड झाला असेल तर थोडंसं गॅस चालू करून आहे ना पाकाचं टेम्परेचर आधी कोमट करून घ्यायचं आणि गरम गरमच गुलाबजाम त्या पाकामध्ये टाकायचे, म्हणजे आपले हे गुलाबजाम लवकर मुरल्या जातात. त्यानंतर साधारण 1 ते 1.5 तास हे गुलाबजाम मी पाकामध्ये टाकून मुरायला ठेवून दिले होते. त्यानंतर इथे बघा आता मस्त हे गुलाबजाम पाकामध्ये मुरल्या गेलेत. याच्यावरती मी इथे छोटे छोटे बदामाचे काप लावले. याच्या व्यतिरिक्त तुम्ही चांदीचं वर किंवा आपले काजूचे काप, पिस्त्याचे काप कुठलेही तुम्ही सजवून लावू शकता, किंवा काही नाहीही घातलं, नुसता खोबऱ्याचा खीस घातलात ना तरीसुद्धा तुमचे गुलाबजाम खूप भारी दिसतील आणि खायला तर अप्रतिमच लागते. म्हणजे तोंडात टाकल्या टाकल्या हे गुलाबजाम विरघळतील, एवढे स्वादिष्ट हे आपले खव्याचे गुलाबजाम बनून तयार झालेत. तर तुम्ही याचा रंग बघू शकता आणि कुठेही असा खरखरीतपणा नाही आहे, एकदम सॉफ्ट नरम मुलायम आपली एकाच रंगाचे हे गुलाबजाम मस्त असे बनवून तयार आहेत आणि रसरशीत आहे. ह्याला तुम्हाला मी एक फोडून दाखवते. याच्या आतमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही मस्त पाक असा मुरल्या गेला आहे आणि अगदी गरम गुलाबजाम टाकले पाकामध्ये, त्यामुळे बघा कमी वेळेमध्ये हे गुलाबजाम छान असे पाकामध्ये मुरल्या गेलेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. या प्रकारे गुलाबजाम एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा, कारण त्यांनी मला मोटिवेशन मिळतं. तोपर्यंत बाय.